घेऊ. जय हिंद विद्यार्थी मित्रांनो. गर्ल्स SPI जे नाशिकला आहे, नाशिकसाठी सगळ्यात मोठी बाब आहे. संपूर्ण महाराष्ट्रातून विद्यार्थिनी या परीक्षेला बसतात आणि त्यांचं स्वप्न असतं की गर्ल्स SPI मध्ये जायचं आणि त्यानंतर NDAचा अभ्यास करायचा. तर आपल्यासोबत पुन्हा एकदा कल्पेश सर आहेत. आपण त्यांना विचारूयात की गर्ल्स SPI जे आहे त्याची परीक्षा कशा पद्धतीने होते. तर मला कल्पेश सर सांगा या ठिकाणी की गर्ल्स SPI स्पेशली जे मुलींसाठी आहे आणि काही पालकांचा विचार असतो की समजा मला मुलगी नाशिकला पाठवायची आहे की प्रिपरेशन करण्यासाठी SPIच्या परीक्षेचं प्रिपरेशन करण्यासाठी, तर सेफ्टी सिक्युरिटीचा काही इश्यू असतो किंवा हॉस्टेलचा काही इश्यू असतो किंवा कशा पद्धतीने आपलं शेड्यूल वगैरे असतं याबद्दल थोडक्यात मला माहिती सांगा. सक्सेस हम्म. अकॅडमीमध्ये ज्यावेळेस विद्यार्थी येतात, हम्म. 10वीचे पेपर संपले की एक्झॅक्ट दुसऱ्या दिवशी आपला क्रॅश कोर्स सुरू होत असतो. आता गर्ल्स ज्यावेळेस घर सोडते त्यावेळेस पॅरेंटचा सगळ्यात मोठी कन्सर्न, जसं की तुम्ही म्हटले, सेफ्टी. येस. तसं इथे कसं आहे, इथे सक्सेसचे जे टाइप्स हॉस्टेल आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला वॉर्डन पासून तर मुलगी क्लासला आली की नाही आली याची ही गोष्ट घरच्यांपर्यंत कळते कॉलद्वारे, जर काही रिसेप्शन आहे त्याच्याद्वारे. आणि अटेंडन्स शीट्स जे आहेत त्या रेग्युलरली आपण कॅरी करत असतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे शेड्यूल इतकं पॅक आहे की विद्यार्थ्यांना बाहेर पडण्यासाठी चान्सेस नाही भेटत. सकाळी 9 वाजेपासून तर 6 वाजेपर्यंत कंटिन्युअसली अकॅडमीमध्ये असतात आणि त्यानंतर त्यांना एका महिन्यात लोडच एवढा असतो की वेळच नाही भेटत विद्यार्थी कुठे बाहेर पडायला. बरं, मला एक सांगा की साधारणतः GSPIचं जे पूर्ण शेड्यूल आहे त्या GSPIच्या शेड्यूल मध्ये मार्केटमध्ये आता कुठेच नोट्स वगैरे अवेलेबल नाही जास्त किंवा GSPIच्या प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर अवेलेबल नाही. तर जे पालक एकदम रिमोट एरियामध्ये राहतात, ज्यांना येणं जमत नाही इथं नाशिकला, तर अशा पालकांसाठी नोट्स असतील किंवा प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर असतील याबद्दल तुम्ही काय सांगाल? आता काही विद्यार्थी आहेत जे आमच्या सोबत आहे ना ऑनलाईन प्रिपरेशन करताय, बट असे विद्यार्थी आहेत की जे बोर्ड्स वरती जास्त फोकस करताय 10वीचे आणि ते म्हणतात की आम्ही डायरेक्टली क्रॅश कोर्सलाच येऊ ऑफलाईनच्या. तर त्यांच्यासाठी आपण म्हणजे मागच्या 8-10 वर्षाचे अनालिसिस करून आहे ना सिलेबस अनालिसिस करून त्यांच्या नोट्स प्रिपेअर केल्यात SPI GSPI साठी. त्या नोट्स तुम्हाला घरपोच पोस्टाद्वारे येतील आणि अशा आपण एक सिस्टम केलेला आहे. त्यासाठी जर समजा आम्हाला कॉन्टॅक्ट केला, तुम्हाला डिटेल माहिती ही तुम्हाला व्हॉट्सअपद्वारे आम्ही पाठवू आणि विथ ॲड्रेस तुम्हाला घरपोच तुम्हाला त्या नोट्स येतील. बरोबर. त्याच्यासाठी सर, मला एक क्रॅश कोर्स बद्दल परत माहिती जाणून घ्यायची होती की क्रॅश कोर्स तर आपला कधी सुरू होणार आहे, म्हणजे त्या ठिकाणी ICSE बोर्ड, CBSE बोर्ड आणि स्टेट बोर्ड याच्या रिस्पेक्टिव्ह डेट तुम्हाला टेंटेटिव्ह डेट्स सांगता येतील का? आता बोर्डचे एक्झाम्स तर डेट तर फायनल झाला आहे. आता साधारणतः CBSEच्या मुलांचे पेपर जे आहेत ते 7 मार्चला संपत आहे, SSCच्या 18ला संपत आहे आणि ICSEच्या 24ला संपत आहे. CBSEच्या मुलांसाठी 10 मार्चला सुरू होईल आणि जसं की आपण SPIची एक्झाम जर पाहिली तर एप्रिलच्या लास्ट वीकला, म्हणजे साधारणतः 20 एप्रिल ते 30 एप्रिलच्या दरम्यान SPIची एक्झाम, तोपर्यंत SPIच्या पेपराच्या आगल्या दिवसापर्यंत तो कोर्स असेल. म्हणजे साधारणतः तुम्ही पकडा एक 22 एप्रिल पर्यंत. म्हणून CBSEचे मुलं 10 मार्च पासून येतील, SSCचे मुलं 20 मार्च आणि ICSEचे जे आहेत त्यांना जेवढा वेळ भेटेल, जेवढा पॉसिबल असेल तेवढा आपण त्याचा कव्हर करण्याचा प्रयत्न करू. ओके. आणि आता समजा सक्सेस अकॅडमी जे की खूप सारे रिझल्ट SPIचे दिलेले आहेत, इथं दिसत आहे मला स्क्रीनवरती. तर एवढे सारे रिझल्ट दिलेले आहेत म्हणून मागच्या वर्षापेक्षा यावर्षी तिपटीने गर्दी असू शकते. लास्ट इयरला तुम्ही फक्त 100 स्टुडंट्स घेतले होते, यावर्षी तुम्ही जवळपास 180च्या आसपास स्टुडंट घेणार आहेत असं तुम्ही मला आधी सांगितलं. आणि त्यातले आता सध्याला ऍडमिशन कन्फर्म किती झालेले आहेत आणि ज्या विद्यार्थ्यांना करायचं असेल, पुन्हा एकदा असं नको व्हायला की लोक इथं येतील, पॅरेंट्स इथे येतील आणि ते म्हणतील की सर आम्हाला ऍडमिशन घ्यायचं आहे आणि ऍडमिशन आपण सांगू की फुल झालेले आहेत. तर फर्स्ट कम फर्स्ट बेसिसवरती ज्या पद्धतीने तुम्ही लास्ट इयर पण केलं होतं, तर एक टेंटेटिव्ह अमाऊंट काय, बुकिंग अमाऊंट आणि कशा पद्धतीने बुक करू शकतात? आता 2 गोष्टी आहेत, एक सीट बुकिंग जी की बॅच साठी असेल आणि दुसरं महत्वाचं म्हणजे बेड बुकिंग. मिनिमम अमाऊंट तुमची 10,000 असेल. 10,000. ओके, हा, ते पण 180 स्टुडंटच्या आतमध्ये तुम्ही यायला पाहिजे. एक दिवस इकडे तिकडे, आता ऑलरेडी 100 प्लस झाले आहेत, तर राहिलेले फक्त एक 80 सीट्स आहेत. त्या तुमच्या जानेवारीच्या एंड पर्यंत मे बी होऊ शकतात. तर मित्रांनो, SPIचं किंवा GSPIचं प्रिपरेशन करायचं असेल तेही ऑफलाईन पद्धतीने क्रॅश कोर्सला यायचं असेल तुम्हाला आणि तुम्हाला वाटत असेल की सक्सेसला जायचंय आणि पुन्हा एकदा असं म्हणू नका की सर पेपर झाला आणि आम्हाला माहिती नव्हतं किंवा आमचं सीट आम्हाला आता सीट अवेलेबिलिटी करून द्या. तर ज्यांना कोणाला यायचं असेल तर त्यांनी आत्ताच मी सांगतो की आत्ताच 10,000 अमाऊंट पेड करून त्यांचं सीट बुक करून घ्यायला हवं. अधिक माहितीसाठी तुम्ही दिलेल्या नंबरवरती क्लिक करा आणि सक्सेस अकॅडमीला जॉईन करा आणि सक्सेसफुल होऊन डिफेन्समध्ये ऑफिसर बना. जय हिंद.